एवढं घाण लागतंय. सरपंचाला म्हणलं 2 जागी दे तर नाही म्हणले मी नाही देणार. आता एक कामच करतो, जातो लग्नच करून येतो, मग सांगतो सरपंचाला. ती पिंटू शेटची विहीर म्हणजे 12 महिने पाणी कधीच आटत नाही. वा पिंटू शेठ, तुमच्या विहिरीला एवढं पाणी आहे ना, मी तो म्हणतो तुम्हाला एक पुरस्कारच द्यायला पाहिजे. मग दिला पाहिजे. जलसम्राट पिंटू शेठ. आईला भारी गाड्या काहीतरी कुठतरी बघितलं पाहिजे. सांगतो आता ए, करण्या. अरे काय काय माणसं बिनसं दिसतात का नाही? एवढा तनतन करीत कुठं चालला सकाळ सकाळ? हत्ती विषय असलाय आता. झालं काय पण अरे आता मला सांगा गार किती लागते? हा. मी सरपंचाला 2 रगी मागितल्या, सरपंच म्हणले देतच नाही. 2 रगी? अं, 2 रगी दिल्या नाही तुला? नाही दिल्या. एवढीशी मागणी साधी? नाही नाही नाही, एवढं थंडी वाजते 2 रगी दिले असते सरपंचाला काय झालं असतं तेव्हा. मग मग मी आता ठरवले, आता लग्नच करून येतो. लग्न अं, रगी दिलं नाही म्हणून लग्न करून येतो. मग पण त्यांनी काय होणार आहे? अरे त्याने काय होणार, लग्न केलं मला गारच नाही लागणार, एखादा गीत दोघं. वा 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 वा, हे पटलं बरं का मला तुझं. पण सरपंचांना थोडंफार कळलं पाहिजे का नाही? अरे हे एवढं पोरग थंडी गारठ्याचं सरपंचांसाठी नाही ती कामं करते, एवढं आदाबतंय. उद्या जर थंडी बिंडीत वाकडं बिकडं झालं तर याला जबाबदार कोण? बरोबर आहे. आणि मी तर काय म्हणतो माहितीये का, मी आता सरपंच असतो ना, तुला रगीच्या पॅकेट दिले असते. बघा असं मोठं मन पाहिजे. मग? आता फक्त माझं लग्न उद्या, सरपंचाचं कामच सोडतो मी आणि तुमच्याकडे येतो वाटलंच तर. हा पण पोरगी बिरगी बघितली का नाही? आता हे बघ गावात चालले, गावातलीच पोरगी बघणार मी. वा, गावात पोरगी आहे पण आपली असणार ना मग. असं. काय चालतंय चालतंय, हा. शुभेच्छा तुला. पण करण्या, लग्नाला बोलव बर का. हा बोलितो ना. आणि गपचूप करू नको. नाही नाही. हा सुट्टीच देऊ नको बघ. अरे निघून चालल्या थंड्या, किती दिवस राहतो सांड्या? तुमचा विचार करा, तुम्ही पण सांडे अजून. पाणी पाणी पण लय बर का पिंटू शेट तुमच्या इरीत बघू. मग अरे लगा काटो काट भरलंय पाणी एकदम. चला मग हांडा घेऊन येऊ भरायला. चला. ए करणे इकडे. अरे कुठे चाललाय एवढा तनतन करत? अहो मोंटी दादा, लग्न करायला चाललोय मी. कुणाचं? माझं आणि कुणाचं? तुझं लग्न? आ, आणि कुणा बर? ते आता काय माहिती का मोंटी दादा, हा. आपला काचा तुकडा राजू, तिच्या सगळे. अल्ला का पण ते बंडाचं सामान आहे की. काय नाही भांडा सामान नाही. मी तिला जाऊन विचारलं, ती म्हणली तसं काय नाही माझं, हे भांड्या उगाच फेक दे आपल्याला, म्हणतो मी तिच्या रूमात टाकलाय. तसं काय नाही त्यांचं. हाय बंडानं रुमाल टाकला आणि तो काय टायल टाकलाय काय मग? टाळायला टाकणार, मी डायरेक्ट चादर टाकणार. तिच्यावर? बरं जाऊ का, उशीर होईल मला. अल्ला का हे काय नवीनच मॅटर. अरे ती तर बंडाचं सामान आणि ह्यो मोकरच म्हणतो तिच्यावर टायल टाकणार आहे न चादरच घेणार आहे. नाही नाही बंडा आपला जोडीदार आहे, हे थांबलंच पाहिजे ना तर मोकार ती पोरगी बंडाच्या हातनं सुटून जाईल. चला गाड्या. बंडा हाय 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 हाय. आईला राव. लय जाम बांधले बाबा हे मावशीनं. वरची तार जरा लूज कर. एवढं फिट बांधित असते तुम्ही कुठं? हा अलीकडची वड जरा अलीकडे. कोणची ही का? हा ती वड आली. बर वड 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 चांगली वड वाज वड. सवय गेलीच नाही वाटतं अजून. काय करत होता? नाही ती कोंबड्या अंड्यावर बसत होतो. आणि तिची तिला बसाय काय लाज वाटती होय? असं काय कोंबडी नरते तिला कळत नाही. हा ना हा. तुझ्यासारखीच ती बी. आपल्याला कधी काय कळतच नाही. हम्म. अरे खुराडा कोणाचा? त्या म्हातारीचा. हा. आणि तू काय करतो इथं? नाही, नाही. अरे खुराडा हाय मावशीचा मला माहिती आहे. हा. पण कसं अंड्यावर कोंबडी बसवायची होती ना. ते आम्हाला कळलं हा. अंड्या बसवा आलता का त्या कोंबडी सकाळ अंडी बी न्यायची होती ती. नाही नाही अंडे कसे न्यायचे? अरे कोंबडी अंड्यावर बसवायची. अरे कोंबडीतून पिलं काढायचे, पोल्ट्री फार्म टाकायचं आपल्याला. उद्योजक लोकांच्या कोंबड्या शेती- चोरून मोठं उद्योजक व्हा की म्हणजे तुमचं पोस्टर लागतं ना गावागावात. कवा काय कुणा चोरले म्या? अरे दिसतंय की. कशाला काय चोरले? Matter मला झालं. माहिती तुझ्या बुडा खाली किती अंधार आहे, मला नको सांगू तू. बरं असू काय? दे. आता आपल्या बुडाखालचा अंधार बघा. काय तुझं ते बिराड नाही का? कोण? राजू. तिचं काय झालं आता? तिचं मध्ये काढू नको काय तू हा?
सांगू का नको का जाऊ माझा मी मग? सांग काय झालं. अरे करण्या भेटला होता आता हं. म्हणला तिच्यावर लग्न करायचंय. कोण करण्या असं कसं काय शक्य आहे हे? अल्ला का तुझ्या बायको आता तुला हं. बायको नाही आता बायकोची शपथ घेतली असती तुझी. आय लावलं मी रुमाल टाकून ठेवलाय तिथे कवापासून किंवा म्हणला चादरच घेणार आहे अंगावर सायस तिच्या सकट. करणे असं म्हणलंय का? हो तर चाय लावा नाही 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 प्राजूवर माझा 100% विश्वास आहे. माझी प्राजू असं करणार नाही. पण त्या नालायक करण्यावर माझा विश्वास नाही. ग बस सगळे अशीच म्हणते ती माझा तिच्या विश्वास आहे पण जेव्हा चुना लावून जाते की नाही तेव्हा कळतं विश्वास होता का नव्हता ती. हे करण्याचं डोकं नसणार आहे. मग? ह्याच्या मागे आहे ना सरपंचाचं डोकं असणार आहे. सरपंच म्हणला असं जा पुढं कर कुठाना काय करायचं ते कर मी तुमचं लग्न लावून देतो. असं म्हणलं असं म्हणला असं 100% सरपंचावर विश्वास नाही माझा. तुझं आणि सरपंचाचं काय छत्तीस आकडा आहे काय रे? नाही पहिल्यापासून आहे. देखवत नाही ना चांगलं झालेलं लय आहे. काड्या करतोय का तुझ्या हं. बघू काय करायचं तुझं तूच. तू चल माझ्यासोबत. मार खायचं काय नाही ना तिथं. नाही मार खायचं काय नाही मग मी चल आहे. मग. हा, हा, चल मग. काय राव महिना झाले राव पाईप येऊन पडल्यात. या कॉन्ट्रॅक्टरला किती वेळा फोन करावं बरं. नाही नाही मला आहे ना आता हा कॉन्ट्रॅक्टरच बदलला पाहिजे. दुसऱ्याला सांगतो काम करायला. लोक नाव ठेवत्यान राव मला जर काम नाही झालं तर. महिना जर येऊन जर पाईप पडल्यात सरपंच हो का मला माहिती आहे काम होणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका मॉन्टी. आपण आहे ना कॉन्ट्रॅक्टरच बदलून टाकू आणि पाईपाचं काम करून टाकू. पैपाचं काय बघ. तिकडं पायपाचं काम अजून 6 महिने राहिले तरी हा. चालेल पण मला सांगा तुम्ही काय इथं पोरं काय गावातल्या पोरींवर लाईन मारा आणली ती काय? म्हणजे अहो, म्हणजे? तुमचा ती गडी करण्या हा अहो त्या प्राजू सोबत लग्न करायला जायला लागलाय. लग्न करायला हा आईला एक तर- चांगला विषय आहे की राव मग. कशाचा चांगला विषय एक तर बाहेरून आलाय आणि असं करायला लागलाय. अहो ती प्राजू माझं सामान आहे. मग माझं आयटम आहे ते मी लग्न करणार आहे तिच्यासोबत. ती करण्या कसं काय करू शकते. ह्याची आहे ना तुमचीच फूस आहे त्याला. हो आणि तुमच्या शिवार तो असा धडा करणार नाही. हम्म. अहो हे पोरग आत्महत्या करायला चाललं होतं पण मी इथं तुमच्यापर्यंत आणलं आणि ह्यानं जर आत्महत्या केली असती तर उद्या पोलिस रिंग 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 गाडी घेऊन तुमच्याकडे आले असते का तर करण्यात तुमचा माणूस आणि ह्याला तुमचाच पाठिंबा आहे म्हणून. 100%. ए, यार काय तुमच्या जिबला हाडबीड. हं. अरे करण्या माझा माणूस आहे पण त्याला माझा पाठिंबा कस काय. मग तुमचा माणूस आहे म्हणलं तुम्हीच त्याला पाठबळ देणार ना का आम्ही देणार आहे होय? मग- अरे मी नाही त्याला काही सांगितलेलं. अहो, तुम्ही म्हणलं असतं जा करा तुला काय करायचं ते कर मी आहे तुझ्या पाठीशी म्हणलं असतं ना तुम्ही. तुमचा विश्वास नाही आमचा. अरे बंडू तुला खोटं वाटतंय ना माझं. खोटच आहे. मग एक काम कर आपण करण्या का जाऊ आणि त्याच्या समोर विषय क्लिअर करू मग तर कळेल तुम्हाला. हो. हा? हा, चला चला चला. अरे अरे किती वेळ झालं बसवलं इथं मला कॉलेजला जायचं उशीर होतोय बोल पटकिनी. अगं मस्त बोलायचे मला पण कसं बोलू हेच कळा मला. अरे ह्या तोंडाने बोल तुझ्या. बरं बरं हा. मी कसा वाटतोय म्हणजे मी कसा वाटतोय. हाय तसंच वाटतोय की कसं वाटायचं तवा तसले फालतू प्रश्न विचारू नको मला. अरे अरे बोल ना. मी चांगला वाटतोय का आज. हाय कोट घातलंय तेवढं जरा वेगळे बाकी हाय तसंच दिसतोय बोलले तू. चांगला म्हणली मी चांगला नाही म्हणले तुला. आताच म्हणले कोट घातला चांगला वाटतोय. तसं नाही म्हणले मी म्हणलं वेगळा दिसतोय कोट घातलाय म्हणून. वेगळा दिसतोय म्हणजे हिला आवडलेला दिसतोय 100%. यात जुळतील आपली बारे. बोलतोय काय नाही तू. आता बोलू ना थांब ना थोड्या वेळ थांब 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 जरा थांब. ए, इकडे बघा 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 सरपंच एक तर बाहेरून गावून आले तर एवढी डेअरिंग करायला लागली. कुणाच्या जीवावर तुमच्या जीवावर डेअरिंग करायला लागला ते. अरे करण्या तुला मी सांगितलं बरं प्राजू संग लग्न कर. नाही हा? नाही तुला मी बोललो का कधी तुला पाठिंबा दिला का मी कधी की बुवा जा करणं बिनधास्त तू लढ काय जे होईल ते मी बघन कर तू प्राजू संग लग्न असं बोललो का तुला मी. नाही बघ हाय का खोटं बोलतोय खोटं बोलतोय. खोटं बोलतोय सरपंच ते. काय खोटं बोलतय. अरे मी नाही खोटं बोलत हे सरपंचच खोटं बोलतोय. बघा बघा अरे काय खोटं बोलतोय. काल रात्री मला थंडी लागत होती तुम्ही लगेच का नाही दिला मला. अरे देवा अरे काल रात्रीचा विषय काय आलाय तुला थंडी लागत होती म्हणून रगी पाहिजे होता ना. हा. अरे रगी नव्हती आपल्याकडे तुला काय सांगितलं माहितीये का आजचे दिवस थांब आता सकाळी मी गावात जाऊन रगी आणल्यात का नाही. अरे रात्री मी एवढा का काढलो मग मी आता ठरवलंच लग्नच करणार म्हणून. अरे पण गार लागल्याचा आणि लग्नाचा काय संबंध आहे. लग्न केल्यावर एका लगेच गरम होईल ना मग. आता रगी आणल्यात तुला आणलं तो आणि तुला एवढंच रात्री गार लागत होतं तर चुली पैसे झोपायचं ना. हा बाहेर चुली पण झोपाया अजून काकाला असतो. सरपंच माझा छालू आहे बरं ती. मी लग्न करणार तिच्या सोबत तुमचा गडी मध्ये नाही आला पाहिजे. काय लग्न करणार हाया
इथं पार रगत घ्यायचा विषय चाललाय तरी लग्न करणार आहे ह्यात सगळा सरपंचा जात आहे. म्हणजे ह्या दोघांना लग्न करावं म्हणजे सरपंचानं चादरी आणले तेच टाकायला. अरे बघ मला विचार तरी करून. विचारा कोणीतरी. मी अरे तेच तेच मला त्यांचं ऐकायचं होतं, त्यांचं काय चाललंय बघू दे. तुला हिच्या संग लग्न हा करायचं, करायचं मला. मला पण करायचे तुला याचं पुढे अगरबत्ती लावायचं मध्ये तुला लग्न करायची हिच्या संग. हा. अरे तुम्हाला दोघांना लग्न करायचे, पण तिला विचारलं पाहिजे ना की बा तिला लग्न करायचे का, तुमच्यात कुणी आवडत आहे का नाही आवडत. अहो सरपंच ती मला थांबणार आहे याच्यात काय आहे तसे. राजू तुला या दोघांमध्ये कुणाशी लग्न करूशी वाटतंय का. कोणाशीच नाही करू शकत. प्राजू असं नको करू राव. हा? ए बाई, अरे असं नको करू तू, कुणाला तरी हा म्हण. अहो माझा लग्नाचा विचारच नाही अजून तर. अरे ए, जेव्हा प्राजू, लग्नाचा विचार होईल ना तेव्हा सांग. एकतर आहे ना गावातल्या पोरी ना धडाधड लग्न करून दुसऱ्या गावात चालल्यात, आणि दुसऱ्या गावातल्या पोरी आपल्या गावात येत नाही. त्यामुळे गावातले लय पोरं राखाडल्यात बिगर लग्नाची. त्याच्यामुळे तुला आहे ना ह्या दोघांपैकी कुणाला तरी आहे ना हा म्हणावंच लागेल. मला मा- एक मिनिट. थांब. इकडं. करण्या. ए, मारा ए, हातात ए, इथे. थांब, ए. सरपंच माझं वय निघून जायलंय हो, आणि मी लय ठोकर दिसायला लागलोय. मला लग्नाची लय गरज आहे. सरपंच मला रातची लई थंडी वाजते, मला आता लग्न करूशी वाटते. नाही मी करणार आहे लग्न सरपंच. मांड्या तू अगरबत्ती लावू नको. ए, तुझी मेणबत्ती जीवन मी. थांबा, तुझी थांबा. मेणबत्ती जीवन, हा? थांबा. आपण काय करू माहिती का, तिला एक काम कर, तू ये ना यांना आहे ना प्रश्न विचार. हा. एक मिनिट मोंटी, हा? तू काय ऐकतोय रे. नाही काय ऐकत. तो जरा खाजगी विषय, हा. तू जरा आपलं जा बाजूला. नाही बंडा जोडीदार आहे माझा. इथं खाजगी विषय करून त्याचा जर उद्या घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण राहील. हा. साक्षीदार म्हणून एखादा बंडू, नको. तुला असं वाटतं ना तू लग्न व्हावा, हा, मग वाटतं ना. मग याला सांग बरं बाजूला जायला. म्हणते जाणं तेवढं लग्नाचा विषय आहे राव. जा. हा? जा जा जा. जा जा पटकन. एवढे सरपंच तुम्ही पण जावा, आता आम्ही ठरवतो ना. नाही नाही त्यांना राहू दे, त्यांना राहू दे. हा ठीक आहे. करण्या तुला काय लग्न करायचंय? थंडी वाजते म्हणून. बाकी काही कारण नाही का? नाही नाही बंड्या तुला काय लग्न करायचंय आता? मी मग सांगितलं ना, काय? ठोकर दिसायला लागलोय म्हणून. बघा सरपंच, आता दुसरा प्रश्न. तुझं शिक्षण किती झालंय रे? शिक्षणाचं काय करायचं मला, मला काय लागते म्हणून लग्न करायचे. तुझं शिक्षण किती झालंय? सायंटिस्ट आहे मी. सायंटिस्ट? हा बसत बसलेल्या कोंबड्या अंड्यावर बसाव तू. हा मगाशी नाही बे, मगाशी. अरे हा 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 सरपंच आता तुम्हाला माहिती, आता मी पण लहानपणापासून गावातलीच आहे मी. आता मला माहित नाही काय ते शिक्षण किती झाले किती नाही ते. बंडू, हम्म. लग्न करताना आहे ना खरं बोलायचं असतं, मग? खरं सांगायचं असतं. असं खोटं सांगून लग्न नाही जमत बाळाबा. आता शेवटचा प्रश्न, तू काय करतोस? मी काय करतो म्हणजे, म्हणजे कमवायला, पैसे कमवायला काय करतोस? हे बघ मी सरपंच इथं नोकर आहे. हा. सरपंच जे काम सांगतात ते मी करीत नाही, मी माझ्या मनाचा मालक, मला वाटतं ते काम करतो मी. बंड्या तू काय काम करतोस? चोरे. हे बघ मी तुला सांगितलं होतं ना. चोरे बिरे काय नाही. अरे पण तो परत आला. तू जाणार राव. लग्न बघा काय- सरपंच, आता हे असंय, मी परत यांच्याशी लग्न करू असं तुमचं म्हणणं आहे का? प्राजू, मी अख्ख्या गावाची कामं करतो. समाजसेवक आहे मी, समाजसेवक. अरे पण तू पैसे किती कमवतो? पैसे काहीच नाही आपलं, बाकड तुकड्यावरच. हा, हा, तंबाखू पुड. मोठे तू काय तुझा राजू. इकडे मोंटी इकडे. तू इथं उभा राहा, इथं उभा राहा आणि हाताची घडी तोंडावर बोट. आता बघा यांचं असंय, आता तुम्ही म्हणताय का आम्ही लग्न करू यांच्याशी, करू का सांगा मला आता. ए तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं काय मला शहाणे दिसत नाही. राजू तू एक काम कर, आपला गावातला एखादा चांगला पोरगा बघ आणि त्याच्या सगळं लग्न कर. आणि तू जा रे आपलं काम बघ, पळ. लग्न करायला निघालाय. मला चादर नाही. आणल्या चादरी. हा. चादरी आणल्यात. बरं बरं. हा संध्याकाळी घे, नाही तर आता घेऊन झोप जा. चालतंय. राजू, मला नापास केलं तू. नाही करायचं मला लग्न तुझ्याशी. ऐक, तुला कॉलेजला उशीर होत असेल ना. हा. आता कळलं का, माझी करण्याला कसली फुसण्याची पाठिंबा नाही. हा जाऊ का? जोरात थोडं वर ग्रीप ग्रीप धरतायत, थोडी वर. म्हणे मी रुमाल टाकलाय आणि आमक केलं आणि फलानं. राजू, राहू दे, चल काळजी करू नको तू. हसू नको ना तू तरी. अरे नाही, मला हसा येतंय जरा थोडं. जाऊ दे बंडा, नका लय काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित.
अरे तिच्या मनात जर तुझ्याविषयी जागा असेल का नाही तर हे जे मगाशी काय जे घडलेल्या गोष्टी आहेत का नाही हे किरकोळ आहेत त्या. हे सगळ्या इसरून जाईन आणि तुझ्या बरोबर येईन ती. बंडा आपण दवाखान्यात जायचं का? मला वाटतंय सर्दीचं प्रमाण जास्त वाढलंय तुझं. ड्रॉप बीप घेऊन येऊ की? सर्दी नाही मग दुःख झालं मला. दुःख होय. मग दुखावलं इंजेक्शन घ्यायचं का एक? मग मग काय घ्यायचं? चला आता सांत्वनाची गरज आहे. सांत्वनाची होय. हा हा चल मी करतो सांत्वन तुझं. अहो पिंटू शेट, अहो एवढं झेडपी पंचायत समितीचं वारं चालू आहे. अहो तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. फॉर्म भरायला काय नाही हात ती, पण सध्या मला गावावर लक्ष द्यायचंय. गावाचं काय घेऊन बसला तुम्ही? अहो ही ग्रामपंचायत वगैरे सगळं बाजूला राहू द्या. डायरेक्ट मोठी झेप घ्या, झेडपी. अशी लांब झेप घ्यायची ना, डायरेक्ट फाटली पाहिजे टारकन. काय? पॅन्ट कुणाची? विरोधकांची. मग असं कावा म्हणायचा? हा मग तेच सांगतोय तुम्हाला. त्याचं काय माहिती छोटा ती, आपल्याला कशाचीच काही कमी नाही, मस्त पैसा पाणी भरपूर आहे. हा. पण मी जर फॉर्म भरला तर माझ्या विरोधातच गावातून 10 जण फॉर्म भरतील. ते बी खरं आहे बरं का. लोक आहे ना आपली एकजूट होत नाही हो. काही गावांनी आहे का एक मताने एकच उमेदवार देतात. हा तेवढं खरंय, पण मला पहिल्यांदा गाव ताब्यात घ्यायचंय. तालुका बिलुका आपण नंतर बघू. कसं गाव हातात असलं ना मग जरा हातात बळकटी येते. प्लॅनिंग भारी आहे बरं का. मग मी थुकतो तुमचे विरोध करणाऱ्यावर. असं पण म्हण ना मग जरा. ऐ, अरे काय चाललंय? एवढे इथं धुरंधर कार्यकर्ते बसलाय, लक्ष आहे का नाही? अहो आमचं मस्त तुमच्यावर लक्ष आहे पण तुमचं लक्ष आहे का ह्याच्यावर? काय झालं काय? अहो, मोठा विषय झालाय. आपण मोठाच विषय झाला, पण झालं काय? दिसना रडतंय कसं मुळ आहे का? आपण असं का फुसफुस करतोय गोनसवानी? ते कसं झालंय माहित आहे का त्याच्या डोळ्यात आता सध्याला पाणी नाही फक्त पाहुणा दाटून आलेत ना त्याच्यामुळे ते फुसफुस करतय. छोटा हे सुरत का रडतय पण? ऐ बंडू, ए बंडू, काय झालं बाळा? सांग सांग काय झालं सांग. मला आज सांगतो. त्याचं काय झालं? हा. ह्याचं बिराड नाही का ती राजू हा कोल्ह ह्याला दिल तुटला माझा हत्ती. राहू दे आपण शिवून घेऊ की तू काळजी कशाला करतोय? अरे नाही म्हणले पण एवढं काय रडायचंय? दुसरी असेल पोरगी कुठली तरी. तसा विषय नाही ना नाही म्हणण्याबद्दल काय नाही हा. पण सरपंच हा. सगळा कुठं ना केलाय हा. सरपंचामुळे ती पोरग्याला नाही म्हणली. नाही पोरग जीव द्यायला चाललं होतं. अयो सरपंचाला आहे ना दुसऱ्याच्या गोष्टीत काड्या करायची लय घाण सवय पहिल्यापासून. बघवत नाही बघवत चांगलं नाही. अहो, मी त्याला ह्याला तेच म्हणलं तू कशाला नादाला लागतो रे? ह्याला बी सारखा पोळका तिथला जीवतो या. मी त्याला लय वेळा म्हणत असतो तू माया करा, पण ती सारखं तिकडेच पळत असत. बंडे प्रेम खाली आलो वरवड. लय वरवड नको राहून दे आपण करू काहीतरी. पण काय करणार आता? सरपंचाच्या विरोधात करणार काय नेमकं बांड्या? असं तू गप नको राहू, पेटून उठ, चवताळला पाहिजे. तुम्ही काय करू नका. आता मंडळी पुढच्या एपिसोड मध्ये बघा मी सरपंचाच्या विरोधात काय करतो, सरपंचाची कशी जिरीत होती.